फ्रेंड्स, शुभ सकाळ. सकाळचे 8 वाजले असत, पण असं पावसाळी वातावरण आहे ना, मळबट आहे सगळीकडे. तर त्यामुळे असं वाटतं की सकाळ असा सकाळचे 6 वाजल्यासारखे वाटतात आणि त्यामुळे ह्या मळबटीमुळे माका उलठाक पण आज उशीर झाला. पाऊस लागलो, खूप पाऊस लागलो तसं. पण आता म्हणजे आमच्याकडे ह्या असं सगळं उंच भाग असा ना थोडं, तर पाणी सगळं जाता पटकन निताळता, त्यामुळे समजत नसतं का चिखल झालेली नाही. पण पाऊस लागला. आता ना माझ्या अशी ह्या बाजून बैलगाडी येतं तुमचं दाखव. तेव्हा ना मी व्हिडिओ वगैरे असं शूट करत असते ना, तर सगळीजण येणारी जाणारी माझ्याकडे बघत असतात की ह्या मोबाईलमध्ये बघून एकटाच काय बडबडता. तर कसं असतं शहरात वगैरे म्हणजे माहिती असतं सगळं, पण गावातली लोक अजून साधी भोळी असत, त्यांना मोबाईल वगैरे वापरत तेवढं समजत नाही. म्हणजे जी की जुनी पिढी वगैरे त्यांना तर ती बघत असतात, मला विचारतात काय करतोस, म्हटलं व्हिडिओ बनवते. आणि कसं माहिती आमच्या गावातला गाव पण आणि शांतता, म्हणजे ही काय मी सगळी शांतता अनुभवते. ह्या सगळ्या आमच्या जुन्या पिढीने गावातल्या साध्या लोकांनी टिकवून ठेवल्याने, कारण आमच्या प्रेझेंट डेव्हलपमेंट नावाची गोष्ट नाही असं. आणि माझ्या मते तर जास्त डेव्हलपमेंट होताच नाही कधी, कारण जर डेव्हलपमेंट झाली तर ही अशी शांतता वगैरे नाही राहायची आणि ही शांतता पण अनुभवात नाही मिळायची. त्यामुळे आमच्या गावातले लोक पण साधी भोळी असतात आणि आमचं गाव पण असं साधं भोळच असतं. गावात जर सिटी सारखं झाला, गावात जर गाव पण नसतात तर काय उपयोग. आता आपण ही शांतता अनुभवतो ती पुढच्या पिढीत मिळा कवी ना. निदान शहरात गेल्यानंतर काय का की आम्ही आमच्या गावात जातो, गाव पण अनुभवात. आणि त्यामुळे गाव म्हणजे थोड्या प्रमाणात डेव्हलप झाले तरी काय नाही, पण जास्त शहरासारखं शहरी करत नको. की अशी आजूबाजूक मस्त झाडं वगैरे आणि हे असं शांत वातावरण हे असंच असू देत कायम. तुमचं काय वाटतं? आता हे लाल रस्ता असा ना आमच्या इकडे, तो किती मस्त वाटतं. म्हणजे ठीक आहे थोडं डांबरी रस्ता हो, पण असं पण थोडंसं रस्ता हो जो की नाही तर प्रत्येकाने आपल्या घरापर्यंत कॉन्क्रीटचे रस्ते बांधले तर कसं दिसतात. हे असं मस्त वाटतं लाल रस्ते, मला तर खूपच आवडतं. चला आता मी घरी जाते. बाय बाय. आणि आजचं माझं व्हिडिओ कसं वाटलं तर कमेंट करून नक्की सांगा. मी वाट बघते. बाय.